नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी विदर्भात फार खास मानली जाते. त्या भोगीची भाजी, घोळाना, भाकरी, तीळ लावलेली भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा आणि साधी खिचडी, वरून साजूक तूप, तिळाची चटणी आणि ठेचा असा बेत आपण तयार करणार आहोत. भोगी म्हणजे धरणी मातेचे ऋण फेडण्याचा दिवस. म्हणजे ही भोगीचे दिवशी भरपूर तीळ लावलेली, खरपूस शेकलेली भाकरी, थंडीमध्ये मस्त अशा मिळणाऱ्या ताज्या हिरव्या भाज्याचा नैवेद्य धरणी मातेला दाखवण्याचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस. यासाठी ह्या मी भाज्या घेतल्या आहे. या सीझनमध्ये मिळणाऱ्या विविध भाज्या मी घेतल्या आहे. हिरवे चणे, तुरीचे दाणे, गाजर, टोमॅटो, वांगी, वाटाणे, वालाच्या शेंगा, बोरं, 1 पाव पालक, मेथी अशा ह्या भाज्या घेतल्या. ही भाजी बनवण्यासाठी अर्धा कप तुरीची डाळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची. धुतलेली डाळ कुकरमध्ये घालून डाळीच्या दुप्पट पाणी घालायचे. यामध्येच स्वच्छ धुतलेला पालक घालायचा. 3 वांगी मी चिरून पाण्यामध्ये ठेवून घेतली होती, ती वांगी यामध्ये घालायची. एक गाजर, 2 टोमॅटो, हे सगळे जिन्नस कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. उरलेल्या ज्याही भाज्या आहे त्या आपण फोडणीसाठी वापरू. तोपर्यंत आपण तीळ लावलेली भाकरी बनवून घेऊ. यासाठी 1 कप ज्वारीचे पीठ, पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून तीळ घालून घेऊ. तीळ लावलेली भाकरी बनवायची आहे म्हणजे ओघाने तीळ हे आलेच. गरम पाण्याचे आधण घेऊ. सराट्याने सगळे पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पीठ कोमट झाल्यावर हाताने मळून घ्यायचे. छान नरम पीठ मळून घेऊ. संक्रांतीच्या आदल्या दिवशी विदर्भात ही भोगी खास अशी मानली जाते. माझ्या सासूबाई भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकर आणि भोगीची भाजी आजूबाजूच्या सुहासिनींना वाण द्यायला मला पाठवायच्या. या दिवशी हळदी कुंकू, गप्पा आणि आपुलकी असा सुंदर संगम असायचा. आपापल्या घरची भाजी, भाकरीचं वाण एकमेकीला द्यायचं. काळ बदलला, वाडा संस्कृती जाऊन फ्लॅट संस्कृती आली आणि अशा अनेक परंपरा हळूहळू विस्मरणात गेल्या. आज त्या आठवणी पुन्हा जिवंत करण्यासाठी ही भाजी मी बनवली आहे. छान खरपूस अशी भाकरी थापून घ्यायची. हाताने भाकरी थापून घ्या. जर तुम्हाला हाताने बनवता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा ही भाकरी बनवू शकता. ताव्यावर घालून वरून थोडंसं पाणी लावायचं. गॅसवर छान भाकरी शेकून घेऊ. एक बाजू शेकल्या झाल्यानंतर ही गॅसवर भाकरी शेकून घ्यायची. छान मस्त टम्म आपली भाकरी फुगलेली आहे. आता आपण विदर्भात बनवली जाणारी साधी डाळ तांदूळाची खिचडी बनवूया. यासाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी सालासकट मुगाची डाळ घेतली आहे. तांदूळ आणि डाळ स्वच्छ 3 पाण्याने
धुवून घ्यायचे. संक्रांतीला आणि भोगीला हीच खिचडी बनवतात. तसेच पौष महिन्याच्या रविवारी सुद्धा ही खिचडी बनवतात. यामध्ये हळद आणि मीठ घालायचे आणि मिक्स करून घेऊ. 3 शिट्ट्या काढून ही खिचडी कुकरमध्ये शिजवून घ्यायची. आता आपली ही भाजी सुद्धा शिजवून तयार आहे. याला घोटून घेऊ. सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आता फोडणी करू. विदर्भातली भाजी म्हटलं की तेल थोडं जास्तच आलं. 2 पळी तेल घालून घेतली. जिरं, मोहरी, हिंग, लसण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीरच्या काड्याचा ठेचा घालायचा. सगळे जिन्नस परतून घ्या. यामध्ये आता आवडीनुसार तिखट, हळद, धने जिरे पूड पाव चमचा, आणि गरम मसाला पाव चमचा घालून घेऊ. खरपूस मसाले भाजून घ्यायचे. आता यामध्ये मेथी घालायची. मेथीने या भाजीला खूप छान चव येते. शेंगदाणे घालू. हिरवे चणे, तुरीचे दाणे, वालाच्या शेंगा, बोरं, तीळ, वाटाणे सगळे जिन्नस परतून घ्यायचे. आता यामध्ये ही भाजी घालून घेऊ आणि कुकर विसळून थोडंसं पाणी पण मी घालून घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घालायचा. भाजी तयार आहे. विदर्भाची पारंपरिक भोगीची भाजी अनेक भाज्यांचा संगम, पालकाचं वरण, शेंगदाण्याची फोडणी, हलकीशी आंबट गोड चव या भाजीला असते. सोबत तीळ लावलेली भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी, मेथीचा गोळाना, हिरव्या मिरचीचा ठेचा असा हा भोगीच्या दिवशीचा पारंपरिक विदर्भीय बेत मी केला आहे. जुन्या परंपराची आठवण करून देणारी, आरोग्यदायी आणि चवीला अप्रतिम अशी ही रेसिपी नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. अशा पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या रेसिपीतून त्या जुन्या आठवणी आणि विदर्भाची पारंपरिक चव पुन्हा जिवंत करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा.